हरे कृष्ण. तर सर्वांनी हात जोडून माझ्या मागे म्हणायचंय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिके. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयमुनिमानतोऽस्मि. ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिधि नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानंद माधवं श्री चैतन्यम ईश्वरम. कथंचन स्मृति यस्मिन् दुष्करं सुकरं भवेत् विस्मृते विमुक्तं स्यात् श्री चैतन्यं नमामि तम्. हरे कृष्ण. तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस कितवा? 7वा दिवस आहे आज. तर आतापर्यंत आपण 6 दिवस सलग, बरेच जण सलग, काही जण सलग, काही जण थोडं बिलग असं झालं असणार. तर आपण प्रयत्न केला सर्वांनी बऱ्यापैकी. माझ्या माहितीप्रमाणे दत्तात्रय ठाणेकरांकडे जी काही लिस्ट निघते आता त्याचे बऱ्यापैकी सगळे हजर आहेत. अर्थात कधी कधी नाव लिहायला तुम्हाला ठेवतो तर मला विचारा. काही जणांची नावं त्यांची नावं नसतील स्क्रीनवर त्यांच्या याच्यावर, पण मला माहिती ते कोण आहेत. नाव लिहिलं तर ते नाव असेल ती व्यक्ती नाही, दुसरी व्यक्ती आतमध्ये आणि बाहेर वेगळं म्हणजे त्यांचे कंपनीचं नाव. कंपनीचा पण लाभ होईल त्या निमित्ताने, त्यामुळे त्यांचं माहित नाही. पण तर आज आपण आतापर्यंत आपण 11 अध्यायांवर चर्चा केली आपण या श्रीमद भागवताच्या. आणि आज आपण काय करणार आहोत, 12वा अध्याय पाहणार आणि उद्या 13वा अध्याय. आणि त्यावर श्रीमद भागवताच्या आरती. आपण तयारी, सर्वांकडे भागवतम सेट आहे का? आपल्याकडे कोणाकडे भागवतम सेट नाही असे कोण? भागवतम सेट श्रील प्रभुपादांचा जे आपली स्पंज भागवतम सेट नाही असं कोण? पण नाही म्हणलं तुम्ही हात वर केल्यामुळे तुम्हाला काय शिक्षा होईल असं काय समजू नका. कोणाकडे नाही भागवतम सेटच नाही असं कोण आहेत का? कोणाकडे
हात थोडं वर आल्यात की झाला मग सगळ्यांकडे पक्क नाही असं कोण आहे का की आपल्याला सेट नाही बाबा काही कारण म्हणजे कारण असेल तर आपल्याकडे सेट नाही असं दिसतंय काही जण आता कोणी हात नाही वर करणं तुमच्या दोघांकडे नाहीये अच्छा अच्छा अपेक्षा मात्यांकडे आपण पुण्याला आपण पुण्याला नसताय का बहुतेक आहे अच्छा ओके तो पोहोचेल आणि प्राचीन लिमयंकडे पण नाही वाटतं आता हे कुठं असतात माहिती नेमकं एनिवे तर अजून एक आता हे झालं एक प्रकार दुसरा एक आहे की काही जण घेऊ शकतात पण त्यात ते आणायचं ते भरपूर त्यांना व्याप पडतो पण एक थोडस हा त्यामुळे तिथं आता भारींमध्ये तिथं पोहोचवणं थोडं अवघडच होईल पण आपण पुण्यात तरी मागून घेतलं ते झालं का मग पण आता हे तर एक दुसरा एक मुद्दा आहे तो आपल्याला सांगतो जर आपल्या जवळचा कोणतरी असा भक्त आहे ज्याला घ्यायची तीव्र इच्छा आहे पण तो आर्थिक अडचणीमुळे घेऊ शकत नाही तसं पण सांगा आजच एका भक्ताने मला सांगितलं प्रभूजी असे काही असेल ते घेणं शक्यच नसेल थोडी अमाऊंट देऊ शकतात तर त्याची थोडी अमाऊंट मी द्यायला जाईल असं एकाने सांगितलं मला आता ज्यांच्याकडं लक्ष्मीची अडचण नाही त्यांच्यासाठी बरं का सगळे म्हणलं वा असं आहे का तसं करू नका त्याचा म्हणजे खरंच ज्यांच्या आर्थिक अडचणीमुळे आपल्या संपर्कात कोणी असेल तर आपण प्लीज हे करा शक्यतो भारतातले असल्यावर बरं होईल बाहेर पाठवू शकत नाही आपण तर बाहेरची काही आवश्यकता नाही त्यात आपण त्यातलं महाराष्ट्रातले असलं थोडं सोयीचं होईल आपण तसं कळवा तर आम्ही त्यांना काही अमाऊंट येईल काही असं 5 मधले फार तर अर्धे 50-50 असं काहीतरी होऊ शकतं किंवा 2 आणि 3 असं पण ठीक आहे तर आपण नंतर मला संपर्क करा वैयक्तिक किंवा ते बरं होईल म्हणजे व्हॉट्सअपवर संपर्क करा मग आपण ते कसं पोस्ट करायचं ते बघूया एवढंच की ते अगदी परवा मिळणार नाही आपल्याला पण ते मिळेल लवकर ठीक आहे हा एक लाभ आपण करून घेऊया ठीक आहे तर प्रत्येकानं तुम्ही लक्षात ठेवा तो चांगला सिन्सिअर भक्त असेल असं नाही त्याला बरं झालं असं करू नका तर सिन्सिअर भक्त तर आपण त्याला ठीक आहे तर आपण श्रीमद भागवताचा जो 12वा अध्याय आहे त्या 12व्या अध्यायामध्ये आज प्रवेश करणार आहोत आणि 12वा अध्याय म्हणजे संपूर्ण 12 स्कंदामध्ये जे या अध्यायाचं नावच आहे श्रीमद भागवताची संक्षिप्तामध्ये विषय सूची म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं थोडक्यामध्ये सगळं वर्णन आलेलं आहे श्रीमद भागवतामध्ये काय काय चर्चा आपण केली त्याविषयी तर सुरुवातीलाच पहिला श्लोक आपण घेऊया सुरुवात अशी आहे श्लोक असा आहे सूत उवाच नमो धर्माय महते नमः कृष्णाय वेधसे ब्रह्मण्येभ्यो नमस्कृत्य धर्मान वक्षे सनातनान म्हटलेलं आहे सूत गोसावी म्हणतात परमधर्म भक्तीला परमश्रेष्ठा भगवान कृष्ण आणि समस्त ब्राह्मणांना नमस्कार करून आता म्हणे मी काय करतोय धर्माच्या शाश्वत सिद्धांतांचं मी वर्णन करेन असं ते म्हणतात तर ते इथं तात्पर्य एकाच ओळीचं आहे की या अध्यायामध्ये पूर्ण 12व्या स्कंदाचं विश्लेषण होणार आहे त्यामुळं आपण जर 12 स्कंद जे आपण काही कारणामुळे वाचन झालं नसेल तर त्या निमित्तानं किंवा थोडी झलक एक झांकी दर्शन म्हणतो की नाही आपण थोडं होईल पूर्ण नाही होणार आता त्या प्रत्येक श्लोकामध्ये जे काय दिलं असं झालं होतं वगैरे त्याची प्रत्येक कथा घ्यायला तर आपल्याला ते 12 दिवस लागतील तसं न करता मी काय करेन काहीला थोडं म्हणजे थोडं टच करेन आणि मग आपण पुढं चर्चा करूया ते म्हणतात की सूत गोस्वामी जे नैमिषारण्यामध्ये आपण नैमिषारण्य पाहिलं आपण नैमिषारण्य कोणी गेलंय नैमिषारण्य उत्तर भारतामध्ये त्या ठिकाणी नैमिषारण्याला पांडुरंग गेलेले आहे काही जण गेले असतील माहित नाही तर आपण गेला नसेल तर मग आपण एकदा जायच्या आधी जायला पाहिजे बरं का सगळ्यांनी ठीक आहे जायच्या आधी मी कळलं नव्हतं जायच्या आधी एकदा जायला हवं आणि तसं काय फार दूर नाहीये भारतात आपण उत्तर भारतामध्येच आहे नैमिषारण्य त्या ठिकाणी श्री सूत गोस्वामी हे सूत गोस्वामी म्हणजे कोण जेव्हा शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना भागवताची कथा सांगत होते 7 दिवस 7 रात्र त्यावेळेला संपूर्ण कथेचं श्रवण सूत गोस्वामींनी केलं होतं आणि सूत गोस्वामी जेव्हा नैमिषारण्यामध्ये गेले तेव्हा शौनक ऋषी आणि बरेच ऋषीमुनी हजारो ऋषी त्या ठिकाणी जमले होते त्यांच्या प्रतिनिधित्व करणारे शौनक ऋषी होते म्हणाले सूत गोस्वामींना की हे मुनिवर आपण कृपा करून काय करा आम्हाला असं कळलेलं आहे की आपण शुकदेव गोस्वामी त्या शुकताल गंगेच्या काठावरती जे दिल्लीपासून जवळ आहे हस्तिनापुरापासून तिथं शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांनी कथा सांगताना आपण ऐकल्या असं आम्हाला कळलेलं आहे तर आमची अशी इच्छा आहे की आपण ते आम्हाला ऐकवावं आता आपण जर असं काय केलं असं तेव्हा काय असेल पुस्तकांना वाचून सांगितलं नाही त्यांनी
मी जसं करतो तसं. त्यांनी काय केलं, 7 दिवस 7 रात्र जे ऐकलं होतं ते पूर्ण फिट झालं होतं डोक्यात त्यांच्या. ची विशेष गोष्ट त्यांची, नाही का? आपल्याला एक श्लोक सांगितलं पुन्हा दुसरं सांगायचं अवघड होऊन जातं आपल्याला. तेच पुन्हा रिपीट करायचं पण. आपण विचार तुमच्याकडे आहे का लिहिलेलं? मगच म्हणणार, नाही तर नाही. पण ते तसं नव्हतं. सूत गोस्वामींनी सगळं सांगितलं. ते म्हणतायत म्हणे मी विष्णू भगवंतांच्या अद्भुत लीलांचं वर्णन केलेलं आहे म्हणे. आणि कारण तुम्ही विचारलं होतं म्हणे त्याविषयी मला. आणि खरंच म्हणे या कथेविषयी कथा ऐकणं, जो खरोखर मानव आहे, मनुष्य आहे, नराणां पुरुषोचितम, जो खरंच माणूस आहे, मनुष्य आहे, त्याच्यासाठी म्हणे हे ऐकणं अतिशय योग्य आणि आवश्यक आहे असं म्हणतात. पुढे ते म्हणतात अत्र संकीर्तिता साक्षात सर्व पाप हरो हरिः नारायण ऋषिकेशो भगवान सात्वताम पतीः. सुंदर वर्णन आहे. त्याचे म्हणतात हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ पूर्णपणे हरीचा भगवंताचा गुणगान करणारा हा ग्रंथ आहे. आणि विशेष करून हा ग्रंथ वाचणाऱ्या भक्तांचं पाप हरण करणारा आहे. आणि भगवंताचा गुणगान नारायण ऋषिकेश आणि जे भक्तांचे भगवंत कोणाचे, भगवंत भक्तांचे भगवंत आहेत. जसं समजा आई वडील कोणाचे, मुलांचे आई वडील, तसं भगवंत कोणाचे, भक्तांचे ते भगवंत. त्यांचं काय केलेलं मग भक्तांसाठी सगळं दिलेलं आहे. आणि भगवंताचं नाव खूप अगाध आहे आणि भगवंताच्या नावामध्ये विशेष गुण भरलेले आहेत. तर हरी नाम म्हणजे हरिम हरंती. हरी काय करतो, हरी म्हणजे हरण करतो. काय करतो हरी म्हणतात, म्हणा हरी, सर्वांनी म्हणा आहे तिथं हरी म्हटलं सगळ्यांनी. मला ऐकू आलं नाही पण तुम्ही म्हटलं, चेहऱ्यावर जाणून तुमची. हरी म्हणजे हरी म्हणतात एवढं पाप नष्ट होऊ शकतं की तेवढं पाप करू शकत नाही. किती कमाल आहे बघा. पण जगातल्या कुठल्या नावात होईल का सांगा. लोक म्हणतात नावात काय, खरंच नावात काही नाही भौतिक जगातलं नाव. पण भगवंताच्या नावात असं काही आहे की आपल्याला कळणार पण नाही भौतिक लोक, त्याला समजणार पण नाही. आणि नारायण शब्दाचा अर्थ काय, नारायण म्हणजे भगवंत जे सर्व जीवांचं भरण पोषण करतात म्हणून त्यांचं नाव नारायण. ऋषिकेश म्हणजे काय, जे सर्व जीवांच्या इंद्रियांचे नियंत्रक आहेत, परम नियंत्रक आहेत. आणि भगवान म्हणजे काय, भगवान शब्द म्हणजेच काय, भगवान श्रीकृष्ण सर्व आकर्षक परमपुरुष आहेत असं. सात्वतापती म्हणजे जे साधू स्वभावाचे भक्त आहेत, तर त्यांचे स्वामी आहेत भगवंत. आणि पुन्हा ते म्हणतात की याच्यामध्ये ब्रह्मांडाचं वर्णन मी केलं म्हणे, की कसं मनुष्याला दिव्य अनुभव कसा येऊ शकतो भक्तीला, त्याचं पण वर्णन केलेलं आहे. आणि विशेष भक्ती बरोबरच वैराग्याचं पण वर्णन केलं म्हणे. बरोबर ना. आपल्याला माहिती आहे भक्तीची 2 मुलं आहेत. कोण 2 मुलं, भक्ती देवीची 2 मुलं म्हणजे एक आहे ज्ञान, दुसरं वैराग्य. तर आपण भक्ती केल्यावर काय लाभ होतो म्हणे, आपल्यामध्ये भगवंताचं दिव्य ज्ञान तर प्राप्त होतच, त्याचबरोबर आपल्याला भौतिक जगाविषयी वैराग्य पण प्राप्त होतं. की भौतिकचा आपण विचार करतो, भक्ती करताना विचार करतो, तर भक्तीमध्ये एवढा आनंद आहे भक्ती करण्यामध्ये. पण ज्या जगात आपण वावरतोय, ज्या जगात आपण फिरतो राहतो, तिथं मात्र तसा आनंद नाही. तिथं काय उलट दुःखच दुःख भरलेलं आहे. अशा जगात राहून काय उपयोग काय झाला. याचा अर्थ काही जीव द्यायचा नाही आपल्याला, आत्महत्या करायची नाही. ते म्हणणार असं आहे का, काय उपयोग नाही का, चला मग त्याचं काय अजूनच गडबड झाली, अजूनच ते आगीतून खूप अटॅच झालं. काय करायला हवं त्यानं, अशी भक्ती करावी की जेणेकरून या भौतिकचा परत यावंच लागू नये आपल्याला. कुठं जायचं आपण, भगवंताकडं. जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा, देईल विसावा देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. तर अशा भगवंताकडे जायचं जे आपलं आपले भगवंत, जसं आपण आपल्या आई पुढं वडिलांपुढं आपलं दुःख मोकळं करतो ना, हलकं करतो ना, त्यांच्या पुढे सांगू, तसं भगवंत आपले आई वडील असल्यामुळं आपण त्यांना नाही सांगायचं, कोणाला सांगायचं, आत्म्याचे आई वडील. आणि त्याचबरोबर म्हणे सुदगोसाहेब म्हणतात मी काय केलं म्हणे, ज्या ब्राह्मण पुत्राच्या शापानं परीक्षित महाराजांनी काय केलं, आमरण उपोषण केलं 7 दिवस 7 रात्र. आणि त्याच वेळेला मग काय झालं, सुखदेव गोस्वामींशी त्यांची
वार्ता किंवा ही कथा पण झाली. आणि म्हणे भागवतामध्येच काय केलेलं आहे, नारद मुनी आणि ब्रह्मदेवामध्ये संवाद झालेला आहे. आणि खरंच सगळ्या चर्चा झाल्या त्याच्यामध्ये. आणि असंही म्हटलेलं की उद्धव जेव्हा मैत्रेय मुनी माहिती का भगवान श्रीकृष्ण आपल्या धामात परत गेले, ऐकले का आपण तुम्ही? जेव्हा भगवंत आपल्या धामात निघून जात असताना आपण प्रभास क्षेत्र नावाचं ठिकाण माहिती का, सोमनाथ ऐकलंय का आपण? सोमनाथ ह्याच्यामध्ये गुजरातमध्ये सोमनाथ नावाचं ठिकाण, सोमनाथ. त्या सोमनाथच्या जवळच समुद्राच्या जवळ तिथं प्रभास क्षेत्र नावाचं ठिकाण. कुठलं ठिकाण? प्रभास क्षेत्र असं नाव. तिथंच भगवान श्रीकृष्ण एका मोठ्या वडा झाडाला असं टेकून असे बसलेले आणि त्यांचा एक पाय काय केलं त्याने, पाय दुसऱ्या पायावर असं घालून असं बसलेले. आणि त्याच वेळेला तिथं कोण आलं? उद्धव पण आले आणि मैत्री मुनी पण आले. त्यांना मग 11व्या स्कंदामध्ये जो जे वर्णन केलं ते सगळं त्यांना सांगितलं, दिव्य ज्ञान सांगितलं. आणि त्याच वेळेला त्यांनी म्हटलं की विदुराची पण आठवण केली भगवंताने. आणि हीच गोष्ट नंतर जेव्हा विदुर जेव्हा भेटले उद्धवाला, आणि विदुरांना घरातनं बाहेर काढलं होतं दुर्योधनाने. विदुर महान भक्त होते, पण ते उपदेश बघा, उपदेश लोकांना ऐकायला बरं वाटत नाही ना. कोणी काहीतरी उपदेश करतं आपल्याला काय चांगलं सांगतं ते आवडत नाही. तू कोण सांगणार मला, असं म्हणतो आपण नाही का. तर विदुरांनी सांगितलं उपदेश आवडला नाही. धृतराष्ट्र आणि दुर्योधनाला घराबाहेर काढलं, महालातनं बाहेर काढलं. विदुर म्हटले तशी भगवंताची इच्छा, आपलं का तेच घर सोडतं की अवघे विश्वाची माझे घर. भ्रमण करता करता उद्धवाची भेट झाली. आणि उद्धवाची भेट झाली, उद्धवाने सांगितलं, अहो विदुरजी, जेव्हा भगवान श्रीकृष्ण स्वतः धामाला निघाले होते तेव्हा मी आणि मैत्री मुनी दोघं होतो म्हणे. आणि तेव्हा भगवंतानी तुमची आठवण काढली म्हणे. मग विदुराला एवढा आनंद झाला, आनंदाच्या त्या प्रभावामुळं भावामुळं डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. ते म्हणजे भगवंताने माझ्या क्षुल्लक भक्ताची आठवण केली असं म्हटलं नाही तिने. हो बरोबर आहे, मी आहेच मोठा भक्त, करणारच आठवण असं म्हटलं का? नाही, असं भक्त कधी म्हणत नाही. भक्त म्हणतो अहो मी एवढा क्षुल्लक आहे, मी काही भक्तीचं गंध नाही मला, भगवंतानी आठवण काढली. एवढ्या मोठ्या भगवंतानी रडू लागले ते. म्हणजे तो सगळं संवाद हे सगळं भागवतामध्ये आहे. आणि मग संवाद आणि पुन्हा मग वेगवेगळ्या सृष्टीच्या निर्मितीचं वर्णन आहे त्याच्यामध्ये सांगतात ते. परत काळ कसं कार्य करतो आपल्यावरती, आणि कसं गर्भशाहीच्या नाभी कमळातनं काय झालं, नाभीतनं एक कमळ उगवलं आणि त्या कमळावरती ब्रह्मदेवाचा जन्म झाला. आणि ब्रह्मदेवाचा जन्म झाला तर ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न करायला सुरुवात केली. सृष्टी बनवायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा झालं काय, ते सृष्टी बनवताना त्यांनी बनवलं मनुला, स्वयंभू मनु आणि त्याची पत्नी चतुर्पा. सांगितलं तुम्ही आता काय करा, तुम्ही जा म्हणे सृष्टी वाढवा म्हणे तुम्ही आता. ते म्हणाले सृष्टी वाढवा म्हणता तुम्ही, पृथ्वीच नाही सृष्टीला वाढवत राहणार कोण, कुठं राहणार कुठं लोक, बरोबर आहे की नाही? तुम्ही सांगितलं समजा एखाद्याला तुम्ही 50 लोक म्हणे तुम्ही कुठं जा, मुंबईला जा आणि आहे ठिकाण अमुक ठिकाण पत्ता दिला आणि कळलं अहो ते नाहीच आहे ठिकाण तिथं. नाही पूर्वी बिल्डिंग होती, आता बिल्डिंग पाडलेली आहे, डिमॉलिश केलेली, कोणीच नाही तिथं. असं कसं काय राहणार कुठं आम्ही? तसं म्हणून स्वयंभू म्हणून विचारला ब्रह्मदेवाने, पिताश्री आपण सांगितलं सृष्टी वाढवा म्हणून, पण राहणार कुठं लोक? राहणार म्हणजे काय, काय विचारतोस म्हणून? आणि पृथ्वीवर राहणार. अहो बाबा बरोबर आहे, पण पृथ्वी नाही तिथं. काय पृथ्वी नाही? काय बोलतोस काय? खरंच आश्चर्य वाटेल की नाही तुम्हाला? पृथ्वी नाही म्हणजे काय म्हणायचं काय? पृथ्वी नाही. हो बघितलं, खरंच पृथ्वी नाही. आणि मग ब्रह्मदेवाच्या लक्षात पृथ्वी काय झालेली आहे, गर्भसागरात तळाशी पडलेली पृथ्वी. आणि त्याला असं कोणी उचलून आणू शकते का? होय, दीर्घवराम करून तुम्हाला सांगितलं पृथ्वी पडली घेऊन या. चेंडू आहे का पडलेला घ्यायला? पृथ्वी म्हणजे हा चेंडू सारखी आहे, पण चेंडू नाही उचलून आणायला असं. मग ब्रह्मदेव डोळे मिळून चिंतन करू लागले, फक्त भगवंतच काहीतरी करू शकतात कमाल. त्यांच्याशिवाय भगवंत कमाल करू शकतात तेव्हा येणार धमाल. त्यांनी चिंतन करताच भगवंताने लगेच जाणलं की ब्रह्मदेव जे माझे शुद्ध भक्त चिंतन करतात अडचणीत आहेत, संकटात आहेत. लगेच काय केलं भगवंतानी, असं नाही केलं आता चला मी जन्म घेणारे प्रकट होणारे बघूया, असं नाही. वेळ भगवंत असं नाही, प्रत्येक वेळा असं नाही. कधी कधी थांबत पण लगेच असं आहे का, ओके ठीक आहे तयार आहे. कधी कधी मग कृष्ण रूपात येतात, थोडं त्यांची लीला तशी वेगळी. लगेच काय केलं,
ब्रह्मदेवच्या नाकात असं काहीतरी झालं. नाकात काय झालं, छोटेसे भगवंत बाहेर आले वराह रूपामध्ये. बाहेर आले, बघता मग तेवढं मोठा प्रचंड विशाल रूप धारण केलं त्यांनी. आणि ते विशाल रूप म्हणजे अगदी दिव्य रूप होतं, चमकणार दिव्य झळाळणार रूप होतं. एखाद्या कुठल्या डुकरासारखं नव्हतं रूप ते, सुंदर दिव्य रूप होतं. आणि त्यांनी काय केलं, लगेच ओळखलं ते हिरण्याक्षची करामत आहे म्हणे. हिरण्याक्ष म्हणजे माहिती का कोण येतो? हिरण्याक्षचा भाव येतो. आणि हिरण्याक्ष काय, हिरण्य म्हणजे सोनं, अक्ष म्हणजे डोळे, ज्याचे डोळे कशावरती आहेत, फक्त सोन्यावरती. फक्त काय हवे त्यांना, सोनं पाहिजे. पण हिरण्याक्षने काय केलं, पृथ्वीवर सगळं सोनं काढलं खाणीतनं. आणि सोनं एवढं काढलं, काय झालं, ते बॅलन्सच कमी झालं. बरोबर ना. एखादं घर समजा आपण बांधलेलं आहे, ते काय सुरू केलं आपण, तिथं फाउंडेशन आहे, तिथे साईडला खणू लागला. काय म्हणा, तिकडं ते फाउंडेशन खणलं तर काय होईल, तिकडे कलंडणारी की नाही बिल्डिंग, धोका आहे की नाही बिल्डिंगला. तर त्यामुळं सगळं सोनच काढल्यामुळं, तुम्ही ऐकलं का, रावणाने पण ब्राझील, प्रोपात म्हणतात, रावणाने ब्राझील मधनं आणलं होतं सोनं. कुठनं, ब्राझील मधनं. तिथं होतं सोनं भरपूर, कुठे जाऊ शकत होतं. तर सोनं काढल्यामुळे काय झालं, त्या पृथ्वीचा बॅलन्स चुकला. ते पृथ्वी पडली कुठं, त्या गर्भसागरात तळाशी पडली. आणि मग भगवंताने वराह धारण करून खाली गेले. आणि त्या पृथ्वीला आपल्या त्या सुड्यांवरती धारण करून वर आले. वर आला हिरण्याक्ष, काय झालं, फायटिंग, युद्ध झालं जोरात. आणि कोणाचा मृत्यू झाला, साहजिकच हिरण्याक्ष संपला. आणि पृथ्वीला स्थापित केला. मग नंतर सृष्टी काय झाली, मग सुरू झाली पुढं. तर असा प्रसंग आहे भागवतामध्येच, 3ऱ्या स्कंदामध्ये येतो तो प्रसंग. आणि मग हिरण्याच्या उद्धाराचं वर्णन आहे. आणि पुन्हा मग कपिल भगवंताचं पण वर्णन आहे त्याच्यामध्ये. आता हे सगळं सांगताच तुम्ही, सगळे श्लोक न वाचता त्यातलंच आपल्याला मुद्दे सांगतो. थोडं जिथे आवश्यक थोडं विस्तारानं सांगतो. अगदी सृष्टीच्या निर्मितीचं सांगत राहिलं, तुम्हाला झोप येणार किंवा तुमचा व्हिडिओ ऑफ झाला की मग तुम्ही ऑफ आहे का ऑन ते कळणार पण नाही मला. समोर बसला तर आपण म्हणू शकतो तुम्ही मोबाईल सायलेंट ठेवा म्हणून. तर आता सायलेंट ठेवा म्हणावंच लागत नाही, तुम्ही सायलेंटच करून ठेवला आधीच. सुरुवात केली तर काय करतो आपण आधीच, तुम्हाला सर्वांना म्यूट करून टाकलेलं, काही बोलायचं नाही. तुम्ही बोललं तरी मला ऐकू येणार नाही, फक्त माझंच तुम्हाला ऐकावं लागेल. आणि त्यातून तुम्ही व्हिडिओ ऑफ केला तर मला कळणार पण तुम्ही काय करताय. मी नुसतं बोलत राहणार, तुम्ही ऐकताय असं गृहीत करून. एनिवे, विश्वास आहे आपल्यावरती. तर पुढे उल्लेख, कपिल भगवंताचा उल्लेख आहे. कपिल हे भगवंत आहेत आणि देवहूती त्यांची आई आहे, त्यांच्यातला संवाद आहे. तर देवहूती विचारते प्रश्न कपिल भगवंताला, म्हणते की अर्थात बरेच प्रश्न आहेत, त्याची चर्चा थोडं मी ह्याच्यात, सांख्ययोग जर सगळं सांगितला, ती म्हणते, आई म्हणते की हे पुत्र म्हणे सगळं आहे खरं आहे म्हणे, की भगवान सगळं सांगतात ना, भौतिक जगाला कसं हे करायचं, सगळं सांगतात, कशा आसक्तीने सुटायचं वगैरे म्हणून भौतिक तत्वातनं. मग हे म्हणते, देवती म्हणते की सगळं सांगितलं पुत्र, पण एक निश्चित आहे म्हणे, मी काय करते म्हणे, फक्त तुझं नाव घेत राहील म्हणे. श्लोक म्हणत होता, या नामध्ये यश श्रवणानुकीर्तनात यत प्रवणात यस्मण अपि क्वचित श्वादोपि सद्या सवनाय कल्पते कुता पुनस्ते भगवान दर्शनात. म्हणे फक्त तुमचं नाव घेतलं तरच का होतं म्हणे, या नामध्ये श्रवणात, तुमचं नाव जो ऐकेल, जो तुमचं नाव घेईल, त्याचं काय होतं म्हणे, श्वादोही सध्या. एखादा जरी श्वाद म्हणजे एखादा चांडाळ कुळातला जरी असेल, कुत्र्याचं मांस खाणार जरी असेल, त्याचं पण काय होतं म्हणे, सवनाय कल्पते, म्हणजे तो फार मोठ्या ब्राह्मणाच्या स्तरावर उन्नत होऊ शकतो, म्हणजे यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणाच्या स्तरापर्यंत. आणि कुठं पुनस्ते भगवंत, तुमचं दर्शन जर घडलं असेल तर मग काय विचारायची काय सोय मग, असं ती म्हणते कुंती, हे आपलं देवती. असं बरंच प्रसंगाचं वर्णन आहे, त्यांचं म्हणजे संवाद झालेला आहे, त्यात बरंच चर्चा केली जाते. भगवंत बरेच गोष्टी सांगतात. आणि त्याचबरोबर मग पुढं दक्ष प्रजापती आणि कोण, शिवजींमध्ये झालेला गोंधळ गडबड सगळा. कारण शिवजींची पत्नी म्हणजेच आधी सती होती, सती. तर सती म्हणजे कोणाची पुत्री होती, दक्ष प्रजापतीची पुत्री होती सती. आणि या सतीनं काय केलं, तिचे पती तर शिवजी होते, आणि त्याकडे यज्ञ होतोय म्हटल्यावर मग शिवजी त्या ठिकाणी गेले.
आणि शिवजी गेल्यानंतर झालं असं की दक्ष प्रजापती नंतर प्रवेश केला त्या कक्षामध्ये. आणि प्रवेश केला, त्याने जेव्हा पाहिलं की आपला जावई उठून उभा राहिला बसलाय नुसतं, म्हटलं तो चिडला, आरडाओरडा करू लागला, काय काय निंदा अनालिसिस करू लागला. शिवजी काही बोलले नाही, आले निघून. आणि नंतर जेव्हा सतीला कळलं की माझ्या पतीचा अपमान झालेला आहे, ती गेली त्या ठिकाणी आणि वडिलांना फार ओरडून बोलू लागली. सर्वांना म्हणाले, बघा म्हणे काय तुम्हाला कळलं नाही म्हणे, शिव नावच त्यांचं शिव आहे, ते पवित्र करणारे मंगल करणारे असून सुद्धा तुम्हाला कळलं नाही म्हणते, फक्त एक जावई म्हणून बघताय त्यांच्याकडे. आणि तुम्ही एवढा अपमान केला त्यांचा सर्वांकडून. आणि मला लाज वाटते म्हणे की अशा वडिलांनी मला हे शरीर दिलेलं आहे, या शरीराला ठेवण्यात काहीच अर्थ नाही, म्हणून ती सगळ्यांच्या देखत वडील समोर आहेत पण त्यांनी विरोध नाही केला. समोर त्यांनी काय केलं, ती बसली, योग ध्यानच झाले आणि ती शरीरातनं अग्नी प्रकट होऊन जळून गेली. आणि हे जेव्हा कळलं शिवजीने, एवढं सगळं मग मोठा उद्ध्वस्त सगळं हे झालं. आणि मग नंतर दक्ष प्रजापतीने क्षमा मागितली. भरपूर मोठी सुंदर कथा आहे ती. त्याचं वर्णन आहे, ध्रुव महाराजांनी जी तपस्या केली त्याचं वर्णन आहे 4थ्या स्कंदामध्ये. आणि ध्रुव महाराजांनी 6 महिन्यातच काय केलं, भगवंताचं दर्शन झालं. मग आपण किती वर्ष झाले आपल्याला, 1 वर्ष 2 वर्ष 10 वर्ष, पण अजून भगवंत का भेटत नाहीत? कारण काय नाही, ती आपली ती तीव्रता आहे भक्तीमध्ये, भगवंताला प्राप्त करण्याची तीव्रता, ओढ आहे, ती ओढ असणं फार आवश्यक आहे. आणि पुढे मग नारदने कसं केले, नारदने कसं यांच्याशी चर्चा केली, कोणाशी बरं, प्रचेतांशी चर्चा केली नारदने. कोणाशी? प्रचेता. हे प्रचेता म्हणजे कोण? हे राजा प्राचीन परिषदकडं नारदने गेले होते आणि त्यांना उपदेश देत होते. आणि त्याच राजाची 10 मुलं जी होती त्यांचं नाव, 10 मुलांचं नाव कॉमन एकच नाव, प्रचेता. का बरं एकच नाव? कारण ते 10 मुलं म्हणजे एवढे समविचारी होते, धार्मिक होते, त्यांच्या विचारात अजिबात तफावत होत नव्हती, मुळीच भांडण टाकून इतकं प्रेमानं ते एकत्र राहत होते. राजा प्राचीन परिषदनं त्यांना सांगितलं की मुलांनो, तुम्हाला आता सृष्टीच्या निर्मितीच्या कार्याचा प्रारंभ करायचा आहे, त्याच्यात तुम्ही तपस्या करून या म्हणून. म्हणजे गृहस्थ जीवनाच्या ते ब्रह्मचर्य जीवन महत्वाचं आहे. ते गेले तपस्या करायला. वाटे त्यांना शिवजी भेटले. शिवजीने त्यांना मंत्र सांगितले, त्याला म्हणतात रुद्रगीत. सांगितलं तुम्ही या मंत्राचं उच्चारण करा म्हणजे तुमच्यावर विष्णू प्रसन्न होतील, लवकर दर्शन देतील, असं म्हणते मंत्राचं उच्चारण केलं. आपण कधी कधी ते शिवजी म्हणतात की म्हणे, हे जे मी तुम्हाला सांगतोय म्हणे, हे जो कोणी म्हणेल तर मला फार आनंद होईल म्हणते. तर कधी आपण महाशिवरात्रीला म्हणा किंवा आपण शिव मंदिर जाण्यात प्रसंग आला तर काय करा, आपण ते रुद्रगीत म्हणा. त्याच्यामध्ये रुद्रगीतामध्ये त्यांनी शिवजीने काय केले, विष्णूंची कृष्णाची स्तुती केलेली त्याच्यामध्ये. तर त्यांनी शिवजींसारख्या महान वैष्णवानं भगवंताची जी केली स्तुती आहे ती ऐकल्यामुळं, ऐकून शिवजी आणि भगवंत दोन्ही दोघे प्रसन्न होतात. तर त्यामुळे शिवजी प्रसन्न झाले तर काय म्हणते, अजून आपल्याला कृष्णाच्या भक्तीमध्ये अजून काय करायचं, आपल्याला प्रगती करण्याचे विशेष आशीर्वाद कृपा प्रदान करतो. हे आपण असं लक्षात घेतलं पाहिजे. शिवजी म्हणजे ते वेगळेच भगवंत आहेत अशा भावना पाहता ते महान वैष्णव आहेत, अशा भावना आपण पाहायला हवं. आणि आज जसं माहिती आपल्याला, आज नामाचार्य श्री राजा ठाकूर तिरुभाव दिवस आहे. नामाचे आचार्य म्हणजे नामच घेत राहिले भगवंताचं, म्हणून त्यांचं नाव झालं एवढं. आणि आज श्री भक्तिविनोद ठाकूरांचा पण आज आविर्भाव दिवस आहे. तर आज श्री भक्तिविनोद ठाकूरांनी विशेष त्यांच्या म्हणजे त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी इतकं सुंदर विशेष कार्य केलं. 6 गोस्वामी आहेत ना, तसं त्यांनी एक कार्य केलं म्हणून त्याला सप्तम गोस्वामी पण म्हणतात भक्तिविनोद ठाकूर. तर आज त्यामुळे विशेष दिवस आहे. परत ते प्रचेतागण शिवजींना भेटले, मग तिथनं मग गेले नदीमध्ये तपस्या करतात. त्या पाण्यामध्ये तपस्या करतानाच काय झालं, मग त्या मंत्रांचं उच्चारण करत भगवंताला प्रार्थना, त्यांची सेवा आराधना चालू होती. आणि भगवंत प्रकट झाले, विष्णू भगवंत गरुडावर अष्टभुजा धारण करून. आणि त्याने फार सुंदर एक श्लोक म्हटला. तर बघा तो श्लोक असा आहे, भगवंत म्हणतात, श्री भगवान वाच वरम प्रणित्वम भद्रम वो युयमेंद्रपनंदनः सौहार्देन पृथक धर्मा सुष्टोहम सौहृदेन वहा. ते म्हणतात की हे वत्सानो, म्हणजे मी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे, तुम्ही माझी भक्ती केली म्हणून प्रसन्न आहेत, पण विशेष करून का प्रसन्न आहे म्हणे, तुम्ही सर्वांनी एकत्र प्रेमाने राहून जी भक्ती केलेली आहे एकजुटीनं, त्यामुळे मी जास्त प्रसन्न आहे. लगेच पुढच्या श्लोकात म्हणतात, ते म्हणतात की म्हणे वर मागा म्हणतात, त्याच्या आधी ते म्हणतात भगवंत की जो कोणी रोज संध्याकाळच्या वेळेला तुमचं स्मरण करेल
तो सर्वांशी काय राहील म्हणे, प्रेमान राहू शकतो म्हणे, सर्व जीवांची आणि वैष्णवांची पण. म्हणून संध्याकाळी काय करायला आपण, प्रचेताचं स्मरण करायला हवं. काय करा तुम्ही, आम्ही पण करतो तसंच. आपण काय अलार्म लावून ठेवा आपल्या मोबाईलमध्ये संध्याकाळी 6-6:30 ते लिहून ठेवा प्रचेता म्हणून. काय करायचं, वाजलं ओळखायचं, प्रचेताचं स्मरण करायचं, प्रचेतांकित जय, किंवा हे थोडं आठवायचं आपण. आणि त्याच प्रचेतानंतर नारदमुनी भेटायला गेले तेव्हा त्याने एक अजून श्लोक सांगितला नारदमुनी. कुठला तो श्लोक पण प्रसिद्ध आहे. यथा तरोर्मूल निसेचनेन तृप्यन्ति स्कंद भुजोपशाखः प्राणोपहाराच यतेंद्रियाणां तथैव सर्वार्णम अच्युतेजा. दोन उदाहरणं सांगितली त्यांनी. कुठली उदाहरणं बघा. नारदमुनी म्हणतात प्रचेतांना बघा म्हणे की ज्या पद्धतीनं झाडाच्या मुळाशी पाणी दिल्यावर ते पाणी खोड आहे, जी पानं आहेत, फुलं आहेत आणि परत फळ आहेत, सगळीकडे पाणी पोहोचतं. आणि उदराला अन्न दिल्यामुळं सगळं हात आणि सगळ्या इंद्रियाला पोहोचतं. त्याच पद्धतीनं जो भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करतो त्यामुळं सगळे देवता आपोआप प्रसन्न होतात. म्हणून सगळ्या देवतांची उपासना करण्याची आवश्यकता पण नाही. असं तत्व त्यांनी सांगितलं प्रचेतांना. तर हे सगळं वर्णन आहे त्याच्यामध्येच. आणि वृषभदेवांचं पण वर्णन आहे. वृषभदेवांनी 100 मुलांना उपदेश दिला, त्यातलेच एक राजा भरत. राजा भरताचं पण काय फार विशेष चरित्र. सगळं त्याग करून गेले आणि हरणाचं चिंतन केल्यामुळे हरिण बनले. आणि हरिण बनल्यावर त्यांनी ओळखले की आता काय खरं नाही, आपल्याला काय होणार, गोंधळ होणार बाबा, झालाय गोंधळ, आता पुन्हा तशी वेळ द्यायची नाही. जड भरत बनले म्हणजे काय, बोलत नाही काय नाही, सतत चिंतन करत होते भगवंताचं. आणि मग शेवटी काय झालं, मग भ्रमण करताना तो राजा भेटला, राजा रघुगण, त्याला पण उपदेश दिला आणि जड भरत निघून गेले तिथे. तर असं ते जड भरताचं पण चरित्र विशेष चरित्र आहे. आणि या भागवतामध्येच पृथ्वीचे सगळे महाद्वीप आहेत, समुद्र आहेत, पर्वत आहेत, नद्या आहेत, सगळं खूप विस्तीर्ण वर्णन आहे. विशेष 5व्या स्कंदामध्ये खूपच प्रतिम वर्णन दिले त्या ठिकाणी. कसं मेरू पर्वत आहे, त्याच्यावर कसं सूर्याचा रथाचा एक भाग त्याच्यावरती, एक चाक त्याच्यावर असतं, आणि सगळं फार विस्तारानं वर्णन आहे. तर हे वर्णन, त्याचबरोबर तिथं पाताळाचं वर्णन, नरकाचं वर्णन, सगळं फार विस्तारानं वर्णन आहे. आणि वृत्रासुराचं वर्णन, वृत्रासुर माहिती आहे ना, चित्रकेतू राजा होते, त्यांनी काय केलं, भगवंता संकर्षण, भगवंता दर्शनामध्ये भ्रमण करते विमानात, विमान मिळालं होतं त्यांना, विमान होती तेव्हा, आणि विमानामध्ये बिन पेट्रोलची बिन तेलाची विमानं इच्छा केली की ते भ्रमण करू शकत होते. आणि एका विमानामध्ये भरपूर जण बसू शकत होते. असं नाही की आता एवढं झालं, लँडिंग झालं आणि काही नाही, त्याला रनवे पाहिजे, काही नाही, एअरपोर्ट वगैरे काही आवश्यक नाही, आहे तिथंच ओरडू शकतो. आता कसं रनवेवर भरपूर पडणार, मग वर जाणार नाही. तर विमान भ्रमण करतानाच काय केलं, कैलास पर्वतावर निघाले असताना शिवजी आणि पार्वती बसलेले होते कैलास पर्वतावर, आणि बरेच ऋषीमुनी प्रवचन ऐकत होते. शिवजी प्रवचन करताना पार्वती एकदम जवळच खेटूनच बसलेली होती, जवळजवळ मांडीवर बसला होती. तर त्या ऋषीमुनीला काहीच वाटत होतं, कारण ऋषीने फार उच्च स्तरावरचे होते, त्यांना माहिती शिवजीचं काय स्तर आहे, ते पार्वतीला मांडीवर ठेवून सुद्धा ते पूर्ण वैराग्य त्यांच्यामध्ये काय असत ते भगवंत दाखवतच काही गोष्टी तर आपल्याला. तेव्हा काय झालं, चित्रकेतू महाराज वर्ण बघून हसले म्हणाले, वा, काय शिवजी काय करू शकतात म्हणते, पतीनं मांडीवर बसून घेऊन वैराग्यात प्रवचन करतात म्हणून. ते फार उत्साहानं बोलले, एक वेगळा मूड होता त्यांचा, काय सगळं टीका करण्याचं एवढं हे नव्हतं, पण थोडासा बोलले, कारण शिवजी त्यांचा मैत्री होती. पण ते पार्वतीला आवडलं नाही, तिने काय शाप दिला, म्हणजे तुला माहित नाही का म्हणे, तू असं बोलतो सगळ्यांपुढे, काय म्हणे शाप देत, काय म्हण, असुर बनशील म्हणे. आणि असुर बनले, कुठले बनले, वृत्रासुर बनले. आणि वृत्रासुर जेव्हा इंद्र मारायला आला होता तेव्हा वृत्रासुर, मग इंद्राला कळलं, आता प्रवचन करू लागला वृत्रासुर, हा भक्त दिसतोय, त्याला मी कसं मारू. मग वृत्रासुराने काय केलं, म्हटले तू मार म्हणे, तू नाही मारलं काय मी तुला मारून टाकेन, कारण मला लवकर जायचं भगवंताकडं, त्या भगवंता धामात जाऊन त्याची सेवा करायची म्हणे मला. त्या नारद मुनीने माझ्यावर कृपा करून काय केलं, मला भक्तीच दिली म्हणे. आता या शरीरात मी राहणं मला योग्य वाटत नाही, या असुर शरीरामध्ये लगेच या शरीराचा त्याग करून मला भगवंताकडे जायचंय. हे इंद्र, तो आता माघार घेऊ नकोस म्हणे, तू पळून पण जाऊ नकोस. काय कर, तुला जे वज्र दिलेलं आहे ते साक्षात भगवंताच्या इच्छेनं दधीची मुनीच्या हाडांनी बनवलेलं, त्यामुळे तू काय कर, तू लवकरच माझ्या हमला कर, आणि मग मी काय करेन, मी हा प्राण सोडेन. कारण प्राण एकदा सुटणार, तो राहणार नाही. पण माझी इच्छा आहे की
भगवंताचं स्मरण कर प्राण सोडायचे. तर असं वर्णन आहे. आता मी नुसतं जलद सांगतोय, सगळं सांगून बसलं मग पुढं मग हिरण्यकशिपूचा हिरण्यकशिपू कसे जन्माला आले आणि परत प्रल्हाद महाराजांचं वर्णन आहे. प्रल्हाद महाराजांचं हिरण्यकशिपूने एवढा छळ करून सुद्धा बघा, ध्रुव आणि प्रल्हाद महाराजांचं खूप महत्वाचं चरित्र आहे. ध्रुव महाराज चरित्रावर आपण काय, ध्रुव म्हणजे का निश्चय, कसा भक्तीमध्ये निश्चय केला पाहिजे, किती संकट आले, म्हणजे निश्चय म्हणजे संकट नाही, किती जरी कुठल्याही परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे, आपण काय करायला हवं, भक्तीमध्ये दृढ निश्चय केला पाहिजे. काही करून मी काय करेन, भगवंताला प्राप्त करेनच मी, निश्चय झाला ध्रुव महाराजांचा. त्याच्यातून ते कळून प्रल्हादाच्या कथेनं काय करतो आपण, धैर्य, किती जरी अडथळे आले तरी पण काय करणार नाही, मी माघार घेणार नाही. असं हरिदास ठाकूर त्या नवाबाने सांगितलं, बंद कर म्हणे, हरिनाम घ्यायचं बंद कर, तू पुराण वाच, नाहीतर तुझी काय करू आम्ही 22 बाजारामध्ये तुमची मारून काय करू आम्ही, हाल करू तुझे. तर हरिदास ठाकूर म्हणतात, माझे शरीर तुकडे झाले तरी चालते पण काय करणार नाही, मी प्रत्येक तुकडा हरिनाम घेईल म्हणे, हरिनाम थांबवणार नाही. असं प्रल्हाद महाराजांनी पण कधीच थांबवले नाम घ्यायचं. आणि ती आली, त्याची हिरण्यकशिपूची बहीण आली, तिने पाहिलं एवढा छोटा मुलगा याला मारायचं होऊन झालं म्हणजे, कसला भाऊ म्हणे. तिने काय सांगितलं की म्हणे, दादा तू काळजी करू नकोस, अरे तुझी ताई असताना तू का काळजी करूस म्हणे, काय तुला माहित नाही का म्हणे, मला एक वरदान मिळालेलं. म्हटलं तुला कसलं वरदान मिळालं. मला हे वरदान मिळालेलं की म्हणे, मी आगी जरी गेले मी जळत नाही. मग काय म्हणणं, काय तुझं म्हणणं हेच आहे की मला आगीत बसवा आणि मी काय करेन, मांडीवर प्रल्हाद ठेवून बसेन आणि काय होईल, प्रल्हाद जळून जाईन आणि मग काय, प्रल्हादचा काटा सहज येईल. बुद्धिमान दिसतीस, ठीक आहे म्हणे, बस. नंतर काय झालं, कोण जळालं, ती जळली होलिका. प्रल्हाद काय झालं, त्यातून भगवंत प्रकट झाला, नरसिंह भगवंत. हिरण्यकशिपू चिडून म्हणणारे, आहे कुठं भगवंत, कुठे तुझा, कुठे नाही, सगळीकडे या मला अरे माझ्या महाराजला खांबा, तुझा भगवंत कसा, तुझा काय भगवंत सर्वांचेच आहे. प्रभात नाही काय, एकदा एक इंटरव्ह्यू प्रभातचा, त्याच्यामध्ये प्रभात म्हणतात की तिचा असं कृष्णाचा मोठा फोटो लावला होता त्या इंटरव्ह्यूच्या याच्यामध्ये. आणि मग प्रभात म्हणतो, इंटरव्ह्यू घेणार म्हणतो, अच्छा हे तुमचे भगवंत का. प्रभात म्हणतात, हे आमचे नाही, तुमचे पण हेच भगवंत आहे, हे सर्वांचे. शिष्य थक्क झाले, काय बोलतात लोक, कमाल कमाल केली त्यांनी. त्यामुळं प्रल्हाद महाराज म्हटले, भगवंत सगळीकडे, कारण सगळं भगवंताच आहे. तर अशा त्यांना नरसिंह भगवंताने प्रकट होऊन काय केलं, मग हिरण्यकशिपूवर दिवसा नको, रात्री नको, घरात नको, बाहेर नको, हे नको ते नको. भगवंत म्हटले काय हरकत नाही. मग म्हणे, किती वाजले बघ घड्याळ तुझ्या, फक्त संध्याकाळ झाली की, तू काय म्हटलं होतास, सकाळी नाही संध्याकाळी नाही, सकाळी नाही रात्री नाही, दिवसा रात्री नाही. मग आता काय झालेलं आहे, संध्याकाळ झाली ना, आता मला हरकत नाही, तुला घरात नाही, बाहेर नाही, कुठे बघ, उमऱ्यावर. काय केलं मग, अस्त्रनी शस्त्रनी बघितले, काय नको होते अस्त्रशस्त्र आणले ते भगवंताने, पण वापरलं नाही. फक्त नका गेलं असं उपरल्या पोटामध्ये. जगातलं पहिलं ऑपरेशन यशस्वी झालं, सक्सेसफुल, पण पेशंट मेला. असलं ऑपरेशन. पण आता तसं तुम्ही म्हणू नका बरं का, आता डॉक्टर म्हटले आम्ही तुम्हाला मारून टाकतो आणि मग तसं हिरण्यकशिपू तसं करतो, तशी नक्कल करू शकत नाही आपण. ते वेगळे डॉक्टर होते भगवंत. आणि पुन्हा मग गजेंद्र मोक्षाचं वर्णन, गजेंद्र जो होता राजा आधी इंद्रद्युम्न, आणि मग तो बसला होता गुहेमध्ये, आणि त्या ठिकाणी अगस्त्य मुनी आले आणि त्यांनी बघितलं बसलाय नुसतं थोंब्यासारखं, हत्तीसारखं, हालत पण नाही, आणि मी आलोय लक्ष पण नाही, शाब्द हत्ती बन म्हणून. हत्ती बनला. भगवंताची एवढी तीव्र इच्छा होती या राजाला माझ्याकडे लवकर यावं म्हणून. बघितलं हा तर लवकर येणं शक्य नाही, कारण हा राजा होता, बरेच वेगवेगळे कर्म आहेत. भगवंताने काय केलं माहितीये का, भगवंताने काय केलं, अशी युक्ती केली जेणेकरून त्याला शाप मिळाला, हत्ती बनले, आणि हत्ती बनल्या त्या मगरीने पाय धरला. त्यावेळेला त्या झुंजीमध्ये 1000 वर्षाचा कालावधी गेला. त्यावेळेला गजेंद्रामध्ये जी असहाय अवस्था आली, म्हणतो माहिती ना,
इंग्लिशमध्ये काय म्हणतात, हेल्पलेसनेस. काय म्हणतात, हेल्पलेसनेस म्हणजे असहाय्य अवस्था. असहाय्य म्हणजे काय, मला दुसरं सहाय्य करणार कोणीच नाही, तुम्हीच आहात. अशी जी भावना आहे ना, भगवंत अशा माझं कोणी नाही, अशी भावना जेव्हा हृदयामध्ये त्यांची आली, पूर्णपणे विसंबून राहिले भगवंतावर, त्याला जीवाच्या आकांतर भगवंताचा जेव्हा धावा केला त्यांनी, तिथलं ते कमळाचं फूल घेऊन भगवंताला प्रार्थना की बोलवलं, आणि भगवंत आले तिथनं. आणि येऊन काय केलं त्यांनी, पहिल्यांदा सुदर्शनने उडवलं त्या मगरीला, आणि त्या हत्तीला असा हात लावला, लगेच काय झालं, चतुर्भुज प्राप्त झाला हत्तीला, आणि भगवंतानं लगे आपल्या धामात पण नेलं. असे सगळं हे वर्णन ऐकून वाचून काय होणार, आपण नक्कीच भगवंताची ओढ निर्माण होणार. भगवंत एवढी त्यावेळेस, एवढे कृपा, एवढे धावून येतात भक्तांसाठी, पण मी का भक्ती करू, मी का राहावं मागं. कधी कधी होतं ना, पती पत्नी असतात, पत्नी 16 माळा करते आणि पती 16 माळ्यामध्ये त्याच्या पोटात बोलायचं. कधी काय होतं, उलट होते, कधी पती करतात पत्नी करते, कधी पत्नी करते पती करते, चाललेलं दोघांचं. तरी पण मग काय केलं पाहिजे, विशेष करून आपण भक्त जर असाल तर अशी युक्ती करा किंवा प्रचार करत असाल तर असं करा की जेणेकरून दोघंही पती पण दोघंही भक्त बनतील, चांगले दोघंही दीक्षा घेतील. जेणेकरून काय होईल, आपण ज्यांच्या आपण अंडर सेवा करताना सांगितलं, प्रभूजी तुम्ही ह्यांनाही सांगा किंवा हिलाही सांगा, जेणेकरून काय होईल, मिळून दोघं भक्ती करतात. चाक असत, एक कीर्तन एक मध्येच अडखळू लागलं, कशी जाणार गाडी बरं पुढे. तर त्यामुळं अशी योजना करायची म्हणून आधीपासूनच सर्व काय होईल, प्रेरणा मिळेल भक्तांकडून. तर आपण सोनाराकडनं काढतो त्याचे. कधी कधी काय होतं, घरात भांडण, तू करत नाही, हे नाही ते होतं, मग ते कधी कधी टोकात झाले की मग ठीक आहे तुम्हीच करा, मी करत नाही, असंही होतं कधी कधी. तर त्यामुळे आपण युक्तीनं काय करायचं, भक्त कसा असं माहिती का, कृष्ण भजेसे बडत चतुर. कृष्ण भक्त चतुर असतो, काय करतो, युक्तीनं करतो सगळं. कारण काय म्हटलेलं माहिती ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि युक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ. असं नाही युक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ असं म्हटलं नाही, पण असंच आहे खरं तर. युक्ती वापरायची, भक्ती वापरायची भगवंताची. आणि मग नंतर ना कूर्म अवताराविषयी वर्णन आहे, मत्स्य अवतार आहे, नरसिंह अवतार, वामन अवतार, भरपूर अवतार भगवंतांनी घेतले. आणि विशेष म्हणजे समुद्र मंथनामध्ये माहिती ना, समुद्र मंथन किती वेळा भगवंत प्रकट झाले. कूर्म अवतार घेतला त्याच वेळेला, मोहिनी अवतार घेतला, धन्वंतरी अवतार घेतला, तरी भगवंतांनी रूप घेतली. लक्ष्मी पण प्रकट झाली त्यातनं. लक्ष्मी पण पाहत होते का, म्हणे वरमाला घालायचे पती शोधत होती ती, पण सगळ्यांची इच्छा झाली. लक्ष्मीला पाहता सगळ्यांना वाटलं की हिनं आपल्याकडेच माळ, आपल्या गळ्यात माळ घालायची. सगळे पाहतो जणू काही असं वाटतं प्रत्येकाने, आले माझ्याकडेच येणार आले, असं म्हणता म्हणता तिनं लक्ष्मीनं कोणाकडेच पाहिले नाही. आणि विष्णू भगवान दूर एका ठिकाणी बसलेले होते, त्यांना काही त्याचं फिकीर नव्हतं लक्ष्मी येईल की म्हणून, पण लक्ष्मी त्या ठिकाणी पोहोचली आणि गळ्यात माळा घातली. म्हणजे आपण हे समजू शकतो की आपण लक्ष्मी मिळावी म्हणून जास्त प्रयत्न न करता आपण काय करावं, कृष्णाला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर लक्ष्मी आपोआपच येणार. ती कुठं जाणार. लक्ष्मी सहस्र शतसंभ्रम सेव्यमानम गोविंदमादि पुरुषम तमहम भजामी. हजारो हजारो लक्ष्मी ज्यांची सेवा करतात, ते भगवंत, जर त्या भगवंताला प्राप्त करण्याचा आपण जर ध्यास घेतला तर लक्ष्मी येणार नाही का तिथं. हनुमंताने काय केलं, त्या लक्ष्मीला, सीतेला प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मीला नारायण सेवेत लावलं, पण त्यामुळे काय झालं, भगवंत प्रसन्न झाले. पण अजून पण आपण जय हनुमान जय हनुमान बोलतच. पण रावणाने काय केलं, त्याच लक्ष्मीला रामापासून हिरावून घेतलं बळजबरीनं, काहीतरी कपट करून, आणि काय केलं, तिचा उपभोग घेण्याचा प्रयत्न केला. आणि काय झालं रावणाचं, प्रसिद्ध उदाहरण रावण. पण भक्त काय करतात, दोघांची युगल उपासना करतात. वामन रूपामध्ये भगवंताने काय केलं, फसवणूक केली भगवंतानी. म्हणतात ना की भगवंत, जर एखाद्याने भगवंताला फसवायचं ठरवलं तर भगवंत असं म्हणतात ना, द्यूतम छलयतामस्मी. जो मला फसवतो, त्या फसवणाऱ्यांचं पण जे काही ठगाई आहे, फसवणूक आहे, ते फसवणूक पण मीच आहे म्हणे. एखादा जुगारामध्ये जर भय करत असेल, द्यूतम म्हणजे त्यातला द्यूत क्रीडा म्हणजे मी आहे. किंवा इतर ठिकाणी पण असं आहे की वामन भगवंताने पण काय केलं, फसवलं नाही एका दृष्टीनं, पण ते फसवणं कसं आहे, फायद्याचं. बघा भगवान जेव्हा फसवतात त्यामुळे काही नुकसान नाही पडत. पण आपण भौतिक जगात जो फसवतात, काय त्याच्यामध्ये 4 दोष आहेत ना आपल्यात.
त्यातला एक कुठला माहिती, चिटिंग प्रोपेन्सिटी, म्हणजे फसवण्याची प्रवृत्ती ती. पण भक्त बनल्यामुळे आपण काय केलं पाहिजे, फसवणूक प्रवृत्ती हळूहळू दूर केली पाहिजे. ती कशी शक्य आहे, या भक्तीमुळे शक्य आहे. मत्स्य अवताराचं वर्णन सगळं आहे. आणि परत सगळे जे राजे होऊन गेले त्यांचे सुंदर वर्णन केलेलं आहे. खटवांग राजाचं वर्णन आहे. खटवांग, सूर्यवंशातला राजा खटवांग. देवता बोलवायचे स्वर्गातले, इंद्र आदी देवता म्हणायचे की असुराने आक्रमण केले की खटवांग राजाला बोलवायचे, तुम्ही पण या म्हणे, तुम्ही यातलाच आम्हाला विजय प्राप्त होतो म्हणून, तुमच्या जे शौर्य आहे, ताकद आहे. तर ते जायचे. खटवांगाने युद्ध झालं, विचारलं इंद्राला किती आयुष्य राहिले. थोडं काही क्षण राहिलं असं म्हणतात, लगेच आले, अयोध्येमध्ये आले आणि तीव्रतेने भगवंता स्मरण करून लगेच धामत निघून गेले. विशेष ते वर्णन आहे. परत सौभरी मुनींचं वर्णन आहे. सौभरी मुनी तपस्या करत होते पाण्यामध्ये, यमुनेच्या जळामध्ये पाण्यात तपस्या करायची. पण तपस्या करत झालं काय, तो हा यायचा त्या ठिकाणी, कोण, गरुड. आणि गरुड येऊन काय करायचं, मासे खाऊन जायचे. आणि मग सर्वांनी ते मोठा मासा सर्वांनी हे केले. म्हणे असं कसं काय म्हणे. खरं तर त्या माशाने हे केलं, सौभरी मुनीला भेटले, कारण समुद्रावर पाणीच असायचे. त्यानंतर पाणी म्हणजे आपलं पाहू असलं तर कसं, सांगितलं की असा गरुड काय करतो, आम्हाला खाऊन जातोय म्हणे, तर आपण हे करा. मग सौभरी मुनीने काय केलं, गरुड म्हणजे महान वैष्णव भगवंत शुद्ध भक्त आहेत, पार्षदच भगवंताचे वाहन आहेत. त्यांना म्हटलं, बघ म्हणे, तू इथे येऊन जर त्रास दिला तर मी शाप देतो म्हणून तुला, इकडं कधीच येऊ नकोस. असं म्हणलं. त्यांनी काय केलं, म्हणजे असं घेऊन गेले. त्यांनी काय बोलले नाही. पण गरुडची सुद्धा शाप देण्यात काय त्याला अवघड नव्हतं. पण गरुडने विचारलं, काय येत नाही बाबा तुमच्याकडे, राहू तुम्हाला झाले नाही. पण तुझा अपराध झाला तर सौभरी मुनींकडे, त्यामुळे काय झालं, मग त्यांच्याकडे अपराधामुळं त्यांना मग पुन्हा एकदा असं वाटलं की आपण त्या मांधाता राजाकडे गेले. पूर्ण सुरकतलेलं शरीर होतं पाण्यामध्ये राहिल्यामुळं, म्हटले मला विवाह करायचा. राजाने जर म्हटलं असतं त्याला तो आरशात चेहरा पाहून म्हटलं, ते शापच दिला असतं. त्यांनी काय म्हटलं, त्या मांधाता राजाचे 50 मुली होते. त्यांनी म्हटलं, राजाने युक्ती केली. राजा म्हटलं, ठीक आहे, तुम्हाला विवाह करायचा ना माझ्या मुलीशी, तुम्ही असं करा, 50 मुली आहेत तर तुम्हीच बघा कुठली निवड करा आणि तुम्ही सांगा ही या मुलीशी विवाह करायची इच्छा, तुम्ही काय करेल तशी व्यवस्था करेल, काय अडचण नाही. आणि मग त्यांनी ओळखलं. कोणी ओळखलं, त्या सौभरी मुनीने ओळखलं. काय, दाल में कुछ काला है. पण असं म्हणतोय राजा म्हणजेच काय, त्याने ओळखलं. आपल्याकडे बघून असं म्हटलं, मी नको कसं म्हणायचं, तसं काय युक्ती केली नाही. नको म्हणण्यापेक्षा अशी युक्तीने सांगितलेलं आहे. मग लगेच सौभरी मुनी आले बाहेर. त्यांनी काय केलं, लगेच योग सामर्थ्याद्वारे एवढं सुंदर शरीर धारण केलं त्यांनी, अगदी युवकाचं एवढं सौंदर्य होतं त्यांचं. आणि मग ते गेले तिथं 50 मुलींपर्यंत. तिकडे गेलं, प्रत्येक मुलीकडे मी करणार. मग 50 मुलींशी विवाह झाला, राजकन्यांशी. आणि मग काय करणार, त्याला पश्चाताप झाला, असं करायला. मग वैराग्य आलं. ते वैराग्याचे पण भरपूर सुंदर श्लोक आहेत. त्यांनी लक्षात, म्हणजे आपल्याला शिकवणूक आहे त्याच्यात, आपण कशी काळजी घेतली पाहिजे भक्तिमय जीवनामध्ये, अपराध होऊ नयेत म्हणून. पुन्हा प्रतिपण एखादं नवीन भक्त आहे, चालतंय काय नवीनच आहे असं नाही, नवीन असो जुना असो, तर वैष्णवांपर्यंत अपराध होऊ नये पण खूप काळजी, खूप खबरदारी घेणं आवश्यक आहे. हँडल विथ केअर असतं माहितीये का. एखादा टीव्ही असेल किंवा एखादं काहीतरी नाजूक वस्तू असेल ना, ते काय त्याच्यावर लिहिलं हँडल विथ केअर, तुम्ही काळजीने वापरा, जेणेकरून काय होईल, यातली वस्तू खूप नाजूक आहे. तसंच आपण वैष्णवांशी व्यवहार करताना हँडल विथ केअर, म्हणजे आपण त्यांच्याशी खूप अगदी नाजूकतेनं, काळजीपूर्वक, प्रेमानं, आदरानं त्यांच्याशी आपण सर्वांनी वागायला हवं. तर महत्वाचं आहे ते. आणि त्याच्यानंतर मग सगर महाराजांचं वर्णन आहे. त्यांची 60,000 मुलं होती आणि ते घोडा इंद्राने चोरला होता घोडा खरं तर. पण यांना कळलं नाही, इकडे शोधत आले गंगासागर या ठिकाणी. गंगासागर गेलाय का पण, सारे तीर्थ बार बार गंगासागर एक बार असं म्हणतात. गंगासागरला गेलंच पाहिजे. आता तुम्ही गेल्यानंतर जायच्या आधी जाऊन असं म्हणतो मी परत. गंगासागरला तुम्ही म्हणणार तर तुम्ही किती ठिकाणी म्हणणार जायच्या आधी, मग कधी आम्ही जाऊ का नको. मग असं झालं तर नुसते हे बघतच बसायचं का आम्ही, जेवढं शक्य होतं तेवढं. सगळ्याच नाही शक्य होणार, जेवढं विषून आपण एकटं दुट्ट न जाता आपण इस्कॉनची यात्रा असेल भक्तांबरोबर,
विष्णू आपण ज्या त्यांच्या संपर्कात जास्त आहात त्यांना जर घेऊन गेलं तर ते आपल्याला सोयीचं म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करतील. तशी यात्रा आपण कधी, आता हा कोरोनाचा काळ असल्यामुळे यात्रा वगैरे 2 वर्ष एवढे कमी झाले जवळ, पण जेव्हा थोडंसं वातावरण अजून ऑक्टोबरची पण लोक भीती घालत आहेत, वॉटेवर जे काय भगवंताची इच्छा असत तसं, पण आपण भक्ती करत राहायचं जिथं आहोत तिथं तरी. तर त्या ठिकाणी मग कपिल मुनीचा आश्रम आहे तिथं, कपिल मुनी होती तिथं, आणि इंद्राने मुद्दाम काय केलं, तो जो घोडा होता कपिल मुनींच्या मागच दूर बांधला तिथं त्या आश्रमातच. आणि एक सदर माझे 60,000 मुलं शोध भरपूर शोधलं. मग त्या कपिल मुनीच्या मागे तो घोडा जेव्हा दिसला त्याला काय वाटलं, घोडा तिथं आहे याचा अर्थ काय होतो, त्याने चोरून लावलाय. जोरात एकदम असे त्यांच्यावर आक्रमण करायला जाणार होते एकदम चिडून, पण आम्हाला एवढं त्रास देऊन तू इथे चोरून इथं ठेवलं आणि डोळे मिटून बसलाय असं म्हणताच काय त्याच्यावर आक्रमण करायला गेले. आणि कपिल मुनीने काही बोलले नाही, फक्त नुसतं बघितलं त्यांच्याबद्दल काय झालं की सगळे 60,000 मुलं जळून भस्म झाले आहे त्या ठिकाणी. आणि मग सगळं माझ्याला कळलं काय करायला, सांगितलं त्यांना किंवा गंगा जोपर्यंत इथं प्रवाहित होत तोपर्यंत काय करायचं. मग प्रयत्न केला, मग सर्वांनी त्यांच्या वंशामध्ये जमलं. शेवटी भगीरथ महाराजांनी यश मिळवलं, भगीरथ आणि यश मिळवलं, भगीरथ प्रयत्न म्हणतो ना आपण. मग गंगा आली आणि शिवजींनी पण धारण केली जटेमध्ये, आणि मग ती गंगा तिथनं वाहिली जेव्हा तेव्हा 60,000 मुलांना मुक्ती प्राप्त झाली असं म्हणजे. आणि मग नंतर ना प्रभू रामचंद्रांचं वर्णन आहे नव्या स्कंदामध्ये. प्रभू रामचंद्रांच्या देवी लीला कसं त्यांनी वनवास स्वीकारला वडिलांच्या आदेशाचं पालन म्हणून, आणि वनवासामध्ये प्रभू रामचंद्रांसोबत सीतामाई आणि लक्ष्मण होते, आणि कसं सीतेचं हरण झालं. पुढं तर जटायूने कसं प्रयत्न केला, जटायूला म्हटले मग तू नुसतं तू कशाला एवढं मारण, म्हणजे तू प्रयत्न हे करायला नको होतं. जटायूला म्हटले भगवंत, प्रभू रामचंद्र म्हटलं अरे जटायू पण हे कशाला केलं म्हणतो, तू नुसतं काय करायला होतं, तू नाहीतरी तुझ्याकडे काय रथ नव्हता, आता आहे म्हणजे एकतर वयोवर झालेलास, एवढं अस्त्र नव्हती, शस्त्र नव्हती, रथ नव्हतं, काही नव्हतं तुझ्याकडे, असं तू कशाला एवढं रिस्क घेतली, कशाला धोका पत्करस, तू फक्त इथं बसून राहायचं होतं. बघितलंच रावणाने नेताना, ठीक आहे आम्ही आल्यावर मग सांगायचं होतं की असंच झालं म्हणून, एवढं त्रास घेतला आता तो मृत्यू आला तुझा. तर जटायू काय म्हटला, नाही म्हणे मी यासाठी प्रयत्न केला कारण मी पाहिलं की सीतेचं हरण होऊ लागलेलं आहे, आणि विचार केला की मी त्याचा म्हातारा असं तसं मरणारच आहे मी. आणि मी विचार केला की जर प्रभू रामचंद्रांची सेवा करण्यासाठी हा देह सुटला तरी काही हरकत नाही, देह जाओ अथवा राहो, ऐकलं ना, म्हणे की भगवंत चरणी स्थिर होते म्हणे हा देह. तर त्यांनी मग ते जात होते, त्यामुळे मी काय केलं, प्रयत्न केला, जीवात ताकद आहे तो पण मी काय केलं, जोशीने मारण्याचा प्रयत्न केला, बरंच हे केलं, पण रावणाने माझे पंख छाटले, बरंच हे केलं. तरी पण एक बघा म्हणजे कशी गोष्ट आहे की तुमचे जे साक्षात पिता आहे दशरथ महाराजांना पण जे भाग्य लाभलं नाही ते मला लाभलं म्हणे भाव. कारण दशरथ महाराज आपण पुत्र आहात, पुत्रानं वडिलांचं हे करायचं असतं अंतिम संस्कार मोठ्या पुत्रानं, ते त्यांना लाभलं नाही म्हणे, पण मला लाभलं म्हणे. माझा अंतिम संस्कार करण्यासाठी आपण स्वतः येऊन पोचलाय म्हणे, नाहीतर मला कधी दर्शन झालं असतं, मी जर ह्याच्यात जर असं सहभागी झालो तर मला दर्शन पण झालं नसतं. आणि असं आपल्याद्वारे आपल्या हस्ते हे अंतिम संस्कार होण्याचं भाग्य मला लाभलं नसतं. तर काय करा आपण, मग प्रभू रामचंद्रने काय केलं माहिती का, त्या जटायूला आपल्या मांडीवर त्याचं डोकं ठेवलं, त्याचं चोच वगैरे ठेवली अशी, आणि मग जटायू प्रभू रामचंद्रांकडे पाहत 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 पाहतच डोळे मिटले त्याने. आणि मग स्वतः भगवंताने काय केलं, तर खड्डा करून त्याच्यामध्ये समाधी दिली. कोण केलं दुसरं, भगवंत करून. भगवंत काय सर्व जीवांची काळजी घेणार आहे. एकदा प्रभुपादांचे शिष्य प्रभुपाद म्हणाले, बरेच शिष्य होते, प्रभुपाद म्हटले जो कोणी सांगितलं जपानमध्ये पण प्रचार करायचा, पण जपान असं ठिकाण आहे तिथे जो कोणी प्रचारात जाईल तो प्रचार असं जोमाने करेल, पण की एक निश्चित तो प्रचार नंतर तो भक्तीतनं पतन होईल, त्याचं काही ना काही हे होऊन तो भक्तीत राहणार नाही. पण तरी पण जो कोणी करेल तरी पण तशाच पण जाऊन आता करेल, माझा अज्ञाय म्हणून करेल तो, तरी भक्तीनं जरी काही देत झालं तरी सुद्धा मृत्यूच्या काय म्हणे मी न्यायला येईल म्हणे त्याला भगवंता. सगळे घाबरून गेले, ठीक आहे तिथं प्रचार करणार हे ठीक, हे बरोबर आहे बाबा,
प्रभुपाद आणण्याने आला, हे तर सोन्यावर पिवळं झालं, पण भक्तीनं बसवणार आपलं. पण एकच जण म्हणाले, हा मला विसरतोय, विसरतो ना, लक्षात घ्या. आपल्याला आठवत सांगा की मी परत सांगितलं. ते म्हणाले, प्रभुपाद मी करू शकतो. प्रभुपाद बसून झाले. ते गेले, एवढा धुवाधार प्रचार केला जपानमध्ये आणि प्रचार केला. आणि प्रभुपाद माहिती आहे पुढे काय घालतं. आणि खरंच काय झालं, कोणते स्त्री होते आणि त्यामुळं ते भक्ती दूर गेले. वर्षानुवर्ष भक्तीच त्याला इस्कॉनचा काही संपर्क नाही, काही कोण वेगळेच राहिले. त्या पत्नीला पण काही इस्कॉन एवढं हे नव्हतं. एवढं थोडं माहिती की हरिकृष्ण इस्कॉन संपर्कात एवढंच माहिती त्यांना. आणि मग मृत्यूच्या त्या हॉस्पिटल रूम मध्येच असतील त्यावेळेला बिछाण्यावरती होते ते. आणि अक्षरशः अशी घटना घडली की पूर्ण असं आलं की आता ते बोलणं वगैरे सगळं बंद झालं होतं पूर्ण. म्हणजे असं वाटतं ना मृतप्रायच होते. आणि अचानक असं डोळे उघडले एकदम आणि म्हटले, असं वर आले, एकदम वर मान केली आणि म्हटले, प्रभुपाद यू हॅव कम, असं म्हटलं आणि प्राण सोडला. प्रभुपाद आपण आला असं म्हणत प्राण सोडला. ते त्यांच्या पत्नीला काहीच माहित नव्हतं. त्यांना एवढं लक्षात आलं की इस्कॉनचे काहीतरी कनेक्ट होतं, प्रभुपाद थोडंच माहित होतं, थोडंच. पण लगेच त्या तिथल्या कुठल्या तरी भक्तांना भेटून सांगितलं, इस्कॉनचे जाऊन सांगितलं की असं झालेलं आहे आणि ते असं म्हटले. मग त्यांच्या लक्षात आलं, हो प्रभुपाद म्हटले होते, बरोबर आहे, हेच महाराज होते. त्यांनीच काय केलेलं आहे, प्रभुपाद आले खरंच त्यांना न्यायला, आहे की नाही विशेष गोष्ट. म्हणून काय, गुरुमुख पद्म वाक्य चित्ते ते खरी ऐक्य कारण करी म्हणजे अशी. गुरु महाराजांच्या मुखात आलेलं वैशाल आहे. त्याच्यावर आपण जर विश्वास ठेवून आपण जर भक्ती केली तर निश्चित काय होणार आहे, आपल्याला भगवत धाम निश्चित. त्यावर गुरूंच्या वचनावर आपण जर संशय करू लागलो, खरंच जाईन का मी देवाकडं, जाईन का, हे करू का, मी दुसरं कुठेतरी संप्रदाय बघतो का, आता एवढे वर चालेल अजून माझ्या मनातला राग गेला नाही, हे गेला नाही, दुसरं संप्रदाय बघू का, या बाबाकडे जाऊ का, इकडे जाऊ का, असं आपण उगाच भटकत राहणार, काही अर्थ नाही. उलट काय, प्रभुपादांच्या चरणी राहून आपल्या गुरुवांच्या चरणी आपलं भगवंताकडं निश्चित जाऊ शकतो, काहीच अडचण नाही. अडचण प्रोसेसमध्ये चुकीची नाही, अडचण आपल्यामध्ये. नाचता येईन अंगण वाकडं म्हणतो, हवे ते काय नाचायला येत नाही, कसलं अंगण नाही, आणि अंगण वाकडं नाही बाबा, तुझे बघ पाय तर कसे स्टेप तरी बघ कसं ठेवतो त्याच्यावर आहे का. चूक आपली आपण करतो, नाव ठेव दुसऱ्याला. तर आपण काळजी घेतली पाहिजे फार. तर कंटाळा येतो का आपल्याला, कोणाला थोडं बोर होतंय का तुम्हाला, कंटाळा तर हात वर करा. म्हणजे कसं आपण म्हणतात माहिती का, ते शाळेत वगैरे कॉलेजमध्ये, सर फार कंटाळा, गुंडाळा ना थोडं, गुंडाळा शब्द तुमच्याकडे आहे का माहिती, थोडं गुंडाळून टाकू थोडं, असं करायचं का थोडं. पण तसं हे वर्णन सांगणं, चर्चा करणं आवश्यक पण आहे, त्यातलाच भाग आहे. आता थोडी झलक दिली तरी पण मी काही ठिकाणी थोडस सांगतोय. आणि मग नंतर परशुरामांनी 21 वेळेला काय केलं, पृथ्वीला निक्षत्रिय म्हणजे क्षत्रिय रहित केलं. कारण ते क्षत्रिय म्हणजे राजे होते, त्यांचं पद प्रतिष्ठा सगळं पूर्ण ताब्यात घेतलं होतं. कर लो दुनिया मुठ्ठी में, सगळं ताब्यात घेतलं. आणि लोकांना काय, प्रजेचं रक्षण करणं हे कार्य राहिलं नाही. सगळं गडबड गोंधळ झाला. आणि मग बऱ्याच राजांचं वर्णन आहे, पाहिल राजा, परत ययाती महाराज, नऊ दुष्मंत पुत्र भरत, शांतनु, भीष्म, सगळं भरपूर वर्णन आहे. ययाती महाराज, यदू महाराज, भरपूर वर्णन आहे भागवतामध्ये. आणि नंतर भगवंत सुद्धा प्रकट झाले गोकुळामध्ये, मथुरेत प्रकट झाले, पुन्हा गोकुळात त्यांना नेलं. हे सगळं सुंदर वर्णन आपल्याला माहितच आहे. आणि परत पुतणीला मारलं, त्या तिचे बैलगाडीचा आश्रय घेतलेला जो शकटासूर, त्याने भगवान सहज नुसता पायाचा थोडं धक्का लावला की झालं, पडलाच होता. अशी भगवंताने आगाध लीला केलेली. पुन्हा धेनुकासुराला मारलं बलरामांनी, प्रलंबासुराला मारलं बलरामांनी, आणि दावाग्नी पासून वाचवलं कोणाला, त्या सगळ्या गोप बालकांना. भरपूर प्रचंड दावाग्नी पसरला होता, सगळे आग लागले सगळीकडे वनामध्ये. आणि सगळे घाबरून काय करायचं आता. कृष्ण म्हणजे काय काळजी करू, डोळे मिटा, डोळे मिटा. तुम्ही मिटू नका. ती म्हणलं असं आहे का, वा चांगलं, बरं झालं, ऑफिशियल झालं. नाही, डोळे मिटले सर्वांनी. कृष्णाने काय केलं माहिती का, ती सगळी जी आग होती, एवढी सगळीकडे आगीचा पूर्ण आगीच आग दिसत होती. आणि भगवंताने काय नुसता हात असं केला, ती सगळी आग आली हातामध्येच. आणि पूर्ण असं वर्णन एका ठिकाणी पुराणामध्ये, भागवत डायरेक्ट म्हणजे एक आचार्याने असं केलं पुण्याच्या आलं. तर ती जी आग होती ती हातामध्ये आली आणि त्याचं काय झालं,
थंड, थोडं थंड पेय झालं हातामध्ये, तेवढं चणामत असं थंडगार झालं आणि भगवंताने पिऊन टाकलं आणि म्हटलं आता उघडा बरं डोळे. उघडल्यावर काय कुठं आग नाही काय नाही, एकदम व्यवस्थित. आणि ते पण जिथं पोहोचायचं तिथं ते डोळे उघडल्यावर तिथं पोहोचले पण ते. ती भगवंताची कमाल आहे. आणि त्या गोप बालकांचं रक्षण केलं. पुन्हा कालिया, कालियाला काय केलं भगवंतानी, कालियाचा असा एक असो त्याला भगवंतानी बाकीच्याला मारलं पण कालियाला मारलं नाही. भगवंत काय केलं माहिती का, कालियाला सोडून दिलं. का बरं? भगवंताला माहिती कालियाला काय ते डोक्यावर एवढे नाचले भगवंत, एवढे चरण चिन्ह झाली, तर म्हणजे आता काय तू काळजी करू नको, आता तुला कोण गरुड किंवा कोणाची भीती राहणार नाही. प्रभात म्हणाले की अजूनही तो कालिया आहे कुठे, साऊथ आफ्रिका फिजी मध्ये, फिजी, त्या फिजी मध्ये अजून पण तिथं आहे तो कालिया असं म्हणतात. म्हणून प्रभातांनी फक्त त्याच ठिकाणी काय केलेले, कालिया कृष्ण मंदिर उभं केलं फक्त तिथेच. कालिया अजून पण तिथं आहे असं म्हणतात. आणि मग त्या गोपींनी पण व्रत केलं होतं आणि भगवंत प्रसन्न झाले. आणि ज्या ब्राह्मणांच्या पत्नी होत्या त्यांनी काय एवढं भगवंताविषयी ऐकायच्या, त्या जे फुलं द्यायला येणारे वगैरे वगैरे मथुरेतनं कृष्णाचे खूप ऐकायचे, गर्गमुनी वगैरे आले त्यांच्यावर हे सगळं ऐकायचे भगवंताच्या कथा. आणि ते ऐकून काय झालं, एवढं कृष्णाप्रती प्रेम झालं, ते बाळ गोपाळ आले यांच्याकडे मागायला ब्राह्मणाकडे, अहो द्या म्हणे, द्या आम्हाला हे द्या. ते कुठे यज्ञामध्ये आपलं अंगिरस यज्ञ यांनी बनवलं अनारस, यांचं यज्ञ झालं अंगिरस. स्वाहा इंद्राय स्वाहा इदम इंद्राय इदम नमः. इंद्रासाठी चंद्रासाठी सगळे वेगळे आहुती सगळं टाकतायत, पण ते म्हणतात काहीतरी हे द्या स्वाहा, आम्हाला हे द्या स्वाहा, लक्ष देत काय होणार आहेत पोर. भगवंत म्हणा तिथं जाऊ, आता तर काय करते मागं जाऊ म्हणे, मागं जा त्यांच्या पत्नी त्यांना भेटा, त्यांना सांगा फक्त कृष्ण बरोबर बस सगळं होऊन जाईल. गेले सांगितलं कृष्ण काय कृष्ण बरोबर आलेत बस. भूक लागली त्यांना, म्हटलं सगळं भरलं, सगळं जेवढे पदार्थ बनवले ते सगळं भरून काय केलं, मग निघाले. आणि त्या वनामध्ये, त्या भांडीर वनामध्ये जेव्हा बघितलं, भगवंताला बघितलं, दोघांना कृष्ण बलरामाला, कृष्णाने काय केलं, त्या ब्राह्मण पत्नी होत्या ब्राह्मणाच्या, त्यांच्या हृदयामध्ये प्रवेश केला डोळ्यातनं, भगवान करू शकतो. आणि मग त्या हृदयात प्रवेश केला, त्यांना लक्षात पूर्ण आपल्या हृदयामध्ये जे काही कर्मश पूर्ण सगळे नष्ट झालेले. पुन्हा जेव्हा परत आले ते त्या म्हटले की आता आम्ही कशाला परत जाणार, नाही म्हणे आम्ही इथंच राहणार. नाही म्हणे परत जा म्हणे, परत गेलो म्हणजे आमचे पती काही म्हणणार नाही म्हणे. बघा तर तुम्ही गेल्या पती उलट ते म्हणू लागले की तुमचं भाग्य म्हणे, साक्षात भगवान भेटले तुम्हाला. त्या म्हटले की तुम्ही पण जाणार, नाही म्हणे आम्ही कसं जाणार, कंसाला काय वाटेल. बरं ठीक आहे राहू दे. भक्त असलं काय तो भीत नाही करत. बरं गोवर्धन धारण केलेलं आहे. नंतर इंद्राने काय केलं, मग सुरभी गायला घेऊन अभिषेक केला भगवंताचा, परत रासला भगवंताच्या. पुन्हा अक्रूर आले कृष्णाला न्यायला, सोडून या गोपींना कृष्ण मथुरेशी गेला. अक्रूराने रथ सजविला, घेऊन जायला आले. आणि त्यावेळेला काय त्यांनी भगवंताला कृष्ण बलरामाने नेलं तिथं. आणि असं पण वर्णन पुरामध्ये तिथे गेल्यानंतर ते वेगळे लोक आले, धोबी आला हे आले सगळं आले. त्या कुवल्यापीठ हत्ती पण, त्या हत्तीचं काय केलं, हत्तीला मारून त्याचे दात घेऊन गेले दोघ जण. कंसाला भेटले मामाश्री आणि म्हटलं काय हे काय आणलं बरे, म्हणजे आम्ही ना ते कुवल्यापीठ हत्ती होता ना त्याचा दात आणलं. ते हत्तीचं दात आणले तोडून, म्हणजे घाबरून गेला. म्हटलं काय खरं नाही हे, आता हे दशी भविष्य तसंच खरं ठरतंय दिसतंय. ओळखलं. विचार करा, ज्या हत्तीला कृष्ण बलरामाला मारण्यासाठी पाठवलं होतं, त्याचे दात तोडून आणणार म्हणजे कायची दात राहतील कायची कंसाचे. त्यांनी ओळखलं आपण काय आता काय दातच कशाला, केस पण राहणार आपण संपणार होता. तेव्हा त्याला कळू लागलं, अजूनच घाबरून गेला तो. चाडून मुष्टिकांना मारलं. मग त्याला शाळेत पाठवलं कुठं, उज्जैनला. त्या उज्जैनचं नाव काय होतं, अवंतीपुरी. सांदीपनी मुनीचे शिष्य बनले दोघ जण, सुदामा पण होते त्या ठिकाणी. आणि मग बरेच लिला पण सांदीपनी मुनीच्या मृत पुत्राला पण आणलं त्यांनी परत गुरुदक्षिणेच्या रूपामध्ये. आणि बरेच वर्णन आहे, बलरामांचं वर्णन आहे आणि जरासंधाने कसं हे करते आहे सगळंच. आता काही
पण भागवत कथाच नाही करायची आपल्याला. 12 दिवस सुद्धा पुरणार नाहीत आपण. ठीक आहे. तर याच्यामध्ये असा उल्लेख आहे की हे जे काही भागवत आहे तर त्याचं या ठिकाणी थोडक्यात घेतो मी की याचं महिमा पण सांगितलेली. कशी महिमा याची, तिथे असं म्हटलेलं आहे की जो कोणी या भागवताचं काय करतो म्हणे, बघा त्याचं फलश्रुती ऐका. इथं म्हटलेलं आहे की जो कोणी भागवत ऐकेल त्याचं अशुभ जे असेल सगळं नष्ट होईल. आणि पुढे म्हटलेलं आहे, फलश्रुती दिलेली आहे, जी व्यक्ती अविचल भावनेनं या ग्रंथातनं काय करेल म्हणे, प्रत्येक तासातल्या प्रत्येक क्षण हे काय करतो, याच्याविषयी इतरांना ऐकवतो किंवा ऐकतो. म्हटलेले एक किंवा अर्धा श्लोक किंवा एक किंवा अर्ध्या जर थोडं जरी ओळ जरी त्यांनी वाचली तरी जर काय ऐकतो तो पवित्र बनतो. म्हणजे पूर्ण भागवत ऐकल्यावर काय म्हणतो, एक श्लोक किंवा अर्धा श्लोक आणि पाव श्लोक जरी ऐकलं त्यानं तरी पण त्याचा उद्धार होतो, म्हणून पवित्र बनतो. पुढे म्हटलेलं आहे, जो कोणी हे भागवत रोज तर वाचायला पाहिजे पण त्यातनं सुद्धा विशेष करून एकादशीला किंवा द्वादशीला ऐकतो तर त्याला निश्चितपणे दीर्घायुष्य प्राप्त होतं. म्हणून आणि जो उपवास ठेवून ध्यानपूर्वक ऐकवतो इतरांना तो पण सर्व पापाच्या फळातनं मुक्त होतो असं म्हटलेलं आहे. आणि पुढे सांगितलेलं आहे हे फलश्रुती सुरू आहे. आता त्याचा काय लाभ होतो, काही थोडे श्लोक राहिलेले घेऊ आपण. इथं म्हटलेलं आहे, जो कोणी या भागवत पुराणाचं कीर्तन करतो, इतरांना ऐकवतोय, स्तुती करतो, याची काय होतं म्हणे, देवता ऋषी सिद्ध सगळेजण काय करतात, त्याला हवी असलेल्या वस्तू पुरवतात. आता आपण भक्त काय मागणार, भक्तीच मागणार, दुसरं भौतिक तर मागणार नाही. आणि पुढे म्हटलेलं आहे की असं उल्लेख या ठिकाणी, जो कोणी म्हणे सगळ्या या पुराणांचं जे निष्कर्ष आहे श्रीमद भागवत अतिशय कर्तव्य परायणतेने अध्ययन करतो तो परम गंतव्याला प्राप्त होणे, भगवत धामाला नक्कीच प्राप्ती होते. आणि पुढे म्हटलेलं आहे, जो ब्राह्मण श्रीमद भागवताचं अध्ययन करतो तर त्याला भक्तीमध्ये अविचलित बुद्धी प्राप्त होते. म्हणून जर राजाने अध्ययन केलं तर त्याला पृथ्वीवर सार्वभौम सत्ता प्राप्त होते. वैश्याने ऐकलं त्याला विपुल धन प्राप्त होतं. शूद्राने ऐकलं तर सगळ्या पापातून सुटतो. अर्थात काही भौतिक लाभ पण दिलेले आहेत, पण भक्त काय बघतो, फक्त आध्यात्मिक लाभ यातनं घेतो. भौतिक लाभ काय दिले, कारण काय त्यानिमित्तानं तो काका असं फायदा होतो का, चला आपण ऐकूयाच. आणि नंतर मग भगवंत स्तुती ते करतायत, तुम्ही प्रणाम करतो आपल्याला. आणि आपण सगळ्या आपल्या शक्तीचा विस्तार केला म्हटलेला आहे. याच्यामध्ये शेवटच्या या 12व्या शेवटच्या श्लोकात म्हटलेलं आहे, मी आपल्या गुरु व्यासजींचे जे पुत्र आहेत शिवदेव गोस्वामी त्यांना नमस्कार करतो, सादर नमस्कार. तेच काय करू शकतात, या ब्रह्मांडाचे सर्व अशुभ वस्तू नष्ट करू शकतात. श्रीमद भागवताद्वारे ते स्वतः आधी ब्रह्म साक्षात्कार लीन होते, म्हणजे निर्गुण निराकारा चिंतनात होते, गुहेमध्ये चिंतन करत होते. पण काय झालं, भगवंताच्या श्रीकृष्णाच्या मधुर आणि मनोहर लीलांद्वारे आकर्षित होऊन काय झालं, ते त्यांनी स्वतः हे भागवत परीक्षित महाराजांना ऐकवलं आणि त्यामुळे भागवतचं वर्णन आपल्याला काय झालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे. हरे कृष्ण. काही कोणाचा प्रश्न वगैरे, काही चर्चा? कोणाचा बरं पहिला प्रश्न? फर्स्ट क्वेश्चन. हात कोणाचा वर दिसतोय का? नाही. तर आपले प्रश्न नाहीत असं गृहीत धरून तुम्ही कसं? ठीक आहे, आपण चॅट बॉक्स मध्ये किंवा आपण हे करू शकताय. तर काय अजून काय आपल्याला, एकतर उद्या सांगता समारंभ असणार आहे, उद्या काय आपलं हे नसणार आहे, उद्याच कथा आहे फक्त, त्याच्यानंतर नाही.
त्यामुळे आपण इतके दिवस म्हणजे अगदी गंभीरपणे काय जर नियमितपणे आपल्यापैकी रोज पहिल्या समजा न चुकता रोज कोण ऐकते बरं आपल्यापैकी पहिल्या दिवसापासून हे काही मिस नाही झालं असं हे काही मिस न झाले कोण पण जाता तर गाणेपर्यंत मिस नाही झालं एक पण सुलोचना शिंदे महाराज एक पण मिस नाही झालं अजून कोणाच्या मिस नाही झालं आपली नावं तर आहेत पण ठीक आहे ठीक आहे अच्छा अपेक्षा माताजी पण कोणत्याने पण अटेंड केलेलं आहे ओके छान ठीक आहे मग तर आता आपण थांबूया या ठिकाणी तर उद्या ठीक 7 वाजता पुन्हा एकदा भेटूया तर युट्यूबवरती हे आम्ही अपलोड करणार आहे लाईव्ह नव्हता आज त्यामुळे काही जण लाईव्हच्या अपेक्षेने हे करत असेल पण आम्ही हे अपलोड करू ठीक आहे धन्यवाद सर्वांचे ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय श्री प्रभुपाद की जय हाय गौतम